अहो, पण असं कसं करू शकता तुम्ही? सगळी बोलणी झाली आहेत. लोक नाव ठेवतील. प्लीज. सीमा फोनवर कोणाला तरी विनवणी करत होती. पण समोरची व्यक्ती तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. सीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेमके तेव्हाच शरयू घरात आली. आई, काय झाले? तू का रडतेस? कोणी काही बोलले का? शरयू, अमोलच्या आईचा फोन होता. त्यांना हे लग्न मान्य नाही. व्हॉट? मान्य नाही म्हणजे? सगळी बोलणी का केली त्यांनी? आणि टिळासुद्धा केला ना? मग प्रॉब्लेम काय आहे? हुंडा वगैरे पाहिजे का त्यांना? तसं असेल तर सांग, नाही जमणार आम्हाला. शरू, त्यांना काहीही नको आहे. आई, मग का मोडत आहेत ते? मी अमोलला विचारते, थांब. शरूने आपला मोबाईल पर्समधून काढला. नको कॉल करू शरू. अमोल तुझ्याशी बोलणार नाही. आई, कारण सांग का ते लग्नाला नको म्हणतात? शरू, त्यांना माझ्या आणि सचिनची मैत्री बद्दल खटकत आहे. ते म्हणाले, ज्या बाईचे परपुरुषाशी संबंध आहे त्या बाईची मुलगी आम्हाला सून म्हणून नको आहे. आई, हे तर होणारच होतं ग. तुला किती वेळा सांगितले की त्या सचिन काकासोबत जास्त उठबस नको करू. लोकांच्या नजरा असतात आपल्यावर. शरयू, तू असं कसं बोलू शकतेस? तुला माहीत आहे सचिन फक्त माझा चांगला मित्र आहे. आई, मला काय वाटते याचे जगाला काही घेणे देणे नसते. मुळात एका विधवा बाईचा मित्र असणे अजून आपल्या समाजात स्वीकारले जात नाही. त्याला विवाह बाह्य संबंध असंच मानले जाते. शरू, भास्कर, निदान तू तरी मला समजून घेशील असं वाटले होते. पण तुझ्या मनात पण तीच घाण असेल हे नव्हते माहीत. आई, फक्त तुला माहीत आहे की सचिन तुझा मित्र आहे. जगाला तो तुझा बॉयफ्रेंडच वाटणार. अमोल मला खूप आवडला होता आई. प्रेम करू लागले होते त्याच्यावर. आता काहीच नाही उरले. त्याला माझं तोंड तरी कसं दाखवू? आता एका मुलाने मला नकार दिला, उद्या दुसरा, मग तिसरा. हे असंच होणार फक्त तुझ्यामुळे. इतकं बोलून शरयू रूममध्ये गेली आणि बेडवर स्वतःला झोकून देऊन ती हुंदके देऊ लागली. सीमा विचार करत राहिली. मी विधवा, माझ्या मर्जीने झाले काय? माझं मन मोकळे करायला मला समजून घेणारा एखाद्या माझा मित्र असू शकत नाही का? का म्हणून हा समाज स्त्री पुरुष मैत्रीला बाह्य संबंधाचं नाव देतो? सगळीच नाती तशी नसतात आणि पुरुषाला मैत्रीण असेल तर तो दिमाखात सांगतो आणि बाईने आपल्या मित्राबद्दल वाच्यता पण नाही करायची. विचार करून सीमाचं डोकं दुखू लागलं. माझी मुलगीसुद्धा तिचं लग्न मोडण्यास मला जबाबदार धरते. यासारखे दुर्दैव काय असू शकते? ती तर आजच्या मॉडर्न जमान्यात जगते ना. तरी तिनेही मलाच दोषी ठरवले. बरेच दिवस झाले सीमा सचिनशी बोलत नव्हती. एक दोनदा त्याचा कॉल आला तेव्हा नॉर्मल बोलली. पण शरयूचे लग्न मोडले याबद्दल नाही सांगितले त्याला. सचिन तिच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. त्याचे लग्न झाले होते. त्यालाही 2 मोठी मुले होती. सीमाचा नवरा अनिकेत हार्टफेलने गेला. 5 वर्ष झाली त्याला जाऊन. सचिनसोबत सीमाची चांगली मैत्री होती सुरुवातीपासूनच. पण अनिकेत गेला त्यानंतर सचिन एक चांगला मित्र म्हणून सीमाची हर प्रकारे काळजी घ्यायचा. तिला मदतही करायचा. सगळ्यांना या दोघांमध्ये काहीतरी आहे असेच वाटत होते. त्यामुळे अमोलच्या घरच्यांनीही सीमाचे एका विवाहित पुरुषाशी संबंध आहे असाच समज करून घेतला. काही दिवसांनी सचिनने ऑफिसमध्ये त्याच्या मुलीचे लग्न ठरल्याची बातमी दिली. सीमाने त्याचे अभिनंदन केले. अलीकडे सीमा आपल्याशी जास्त बोलत नाही हे त्याला समजले होते. पण आपल्या मुलीचे लग्न ठरते आहेत त्यात तो बिझी होता. म्हणून त्याने सीमाला इग्नोर केले. सीमा घरी आली आणि खूप रडली. सचिन पुरुष आहे, त्याला कोणीही नावे ठेवली नाहीत. त्याची आणि माझी मैत्री त्याच्या मुलीच्या लग्नात आड नाही आली. पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवले तरी त्याच्या मुलांची लग्ने
निर्विघ्नपणे पार पडतात. पण तेच त्याच जागी बाई असेल तर मात्र तिच्यासोबत तिच्या मुलीलाही बोल लावले जातात. हीच आपल्याकडची समाजाची मानसिकता. एक बाईने बाईच्या ठरवून दिलेल्या मर्यादेतच राहायचे. विधवा घटस्फोटीच असेल तर पुरुषांशी कसलेच संबंध नाही ठेवायचे. ठेवले तर जग तिलाच नाव ठेवतो. बाईने एकदा का आईपण स्वीकारले तर आयुष्यभर ते निभावत राहायचे. आईपण सोडून इतर गोष्टी तिला वर्ज्य. सुरुवातीला पत्नी म्हणून, नंतर मुलांची आई म्हणून तिने सांभाळूनच राहायचे. आईपणाच्या साच्यात स्वतःला जखडून ठेवायचे. तिला माणूस म्हणून मन, भावना, इच्छा, अपेक्षा असतात हे समाज पूर्णतः विसरून जातो. आईने आईच बनून राहायचे. कधीही न संपणारे पालकत्व नवऱ्याच्या माघारही निभावत राहायचे. का? तिला तिचं स्वतंत्र अवकाश नसते का? आयुष्य संपेपर्यंत तिने फक्त आणि फक्त आईपण हे बिरुद लावून जगायचे. प्रश्न खूप होती पण सीमाकडे एकाचेही उत्तर नव्हते. तिच्या आईपणावर समाजाने चिखलफेक केली होती. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.